नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीची गवारीचा रस्सा भाजी. ही अशा प्रकारची गवारी शेंग आहे. त्याला आपण बारीक असे कट करून घ्यायचे, जास्ती मोठे पण करायचे नाही. शेंग बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, त्याच्या शिरा काढून टाकायचे. अशा प्रकारे आपण सर्व गवार निवडून घेतलेली आहे. गवारीची शेंग आता आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया. इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले. आता आपण याची भरड अशी पावडर करूया, जास्ती बारीक करायची नाही आहे. तर इथे मी लसूण पाकळ्या जरा जास्ती घ्यायच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या. तिथे कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर भरपूर घ्यायची आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या. जिरे आणि धने बारीक वाटताना टाकायचे. आता याची मी पेस्ट करून घेते. इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि तो त्याची साल काढून घेतली आणि बारीक असा कट करून घ्यायचा. एवढ्या प्रकारे कट करून घ्यायचा. आता आपण इथं हिरवं वाटण तयार करून घेऊया. मिरच्या घेऊया, लसूण भरपूर घालायचा, कोथिंबीर घालायची याच्यामध्ये. त्याची पेस्ट करून घेऊया. याच्यामध्येच 1 चमचा भरून मी जिरे टाकते आणि 1 चमचा मी धने टाकते. तर त्याची पेस्ट आपण करून घेऊया. तर इथे आपण हे हिरवं वाटण तयार केलेलं आहे. आता कढईमध्ये मी तेल टाकून घेते थोडंसं. याच्यामध्ये आपण आता गवारी शेंग धुवून घेतलेली स्वच्छ टाकून चांगली भाजून घ्यायची, परतून घ्यायची. तेल गरम झाले. आता आपण ही गवारी शेंग त्यात परतून घेऊया. चांगली आता परतून घ्यायची व्यवस्थित जरा गवारातलं. आता कधी पण गवार केली तर एकदम टेस्टला भारी लागते. ती गवारीची शेंगाची भाजी आपण हिरवं वाटण घालून करणार आहोत आणि थोडीशी रस्सा भाजी करायची होती. त्याच्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते. सुकी पण भाजी बनवू शकतो आणि रस्सा भाजी पण बनवू शकतो. आता शेंग आपली छान अशी परतली गेली. परतून झाली की आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊ. आपण बटाटे सोलून घेतलेला, एकच बटाटा आहे तो सोलून घेतलेला आणि कट केलेला तो त्याच्यामध्ये टाकून आपण परतून घ्यायचं होतं. आपली शेंग व बटाटा एकदम चांगला परतला गेला. आता आपण हा काढून घेऊया. एकदम चांगला भाजून घ्यायचा बटाटा आणि शेंगेला तेलामध्ये. म्हणजे याची शेंगाची टेस्ट खूप छान येते आपण भाजून घेतल्यावर. तर गवारी शेंग आपण काढून घेतली. तर याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. आता इथे मी 1 चमचा जिरे टाकते. जिरे जरा जास्ती टाकायचे म्हणजे आपली शेंग चवीला छान होते. आता याच्यानंतर आपण जो गरम मसाला आपला हिरवं वाटण जो बनवलेलं आहे ते टाकून घेऊ. हिरवं वाटण आपण आता टाकून घेऊ. हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. म्हणजे आपली मिरची पण तळली जाते, लसूण पण तळला जातो. त्याचं तेल आपण छान परतून घेऊया. इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे तो टाकून घेऊ. तो पण आपण मसाल्याबरोबर छान परतून घेऊया. मसाला छान तळला ना तर आपल्या कुठल्याही भाजीला चव छान येते. त्यामुळे मसाला व्यवस्थित तळून घ्यायचा. आता इथे मी बारीक धना पावडर टाकलेली आहे. आपण हिरवा वाटण करताना पण धना पावडर टाकलेली होती. आता धना पावडरमुळे आपल्या भाजीला टेस्ट छान येते. तर परतून घ्यायचं परत. तर याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे. परत एकदा थोडंसं परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण जी गवार आणि बटाटा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे तो टाकून घेऊ. परत एकदा मसाल्याबरोबर परतून घेऊया. खूप टेस्टी अशी ही भाजी लागते. आपण ही भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकतो किंवा भाताबरोबर पण खाऊ शकतो. ही रस्सा भाजी करणार आहे. थोडासा रस्सा करायचा आहे. आता याच्यामध्ये मी गरम पाणी ठेवलेले ते टाकून घेते. आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपली गवार व बटाटा शिजेपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवूया. आता याच्यावर झाकण आपण काढूया. मस्त अशी आपल्या रश्श्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये कुट्टा टाकूया, शेंगदाण्याचा कूट टाकूया. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. तुम्हाला दाट जास्ती घट्ट हवा असेल तर जास्ती कूट टाका. थोडंसं सरबरीत रस्सा हवा असेल तर थोडंच कूट टाकायचं. ही भाजी खूप टेस्टी होती. अशा प्रकारे तुम्ही जरूर करून पहा. आता याच्यावर परत आपण झाकण ठेवून गॅस बारीक करून ठेवूया. अशा प्रकारे आपल्या हिरव्या वाटणातील गवारीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. हे पहा, खूप टेस्टी अशी ही भाजी होती. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. अशा प्रकारे आपली हिरव्या वाटणातील गवारीची शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.